नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IMP पेपर, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, मोस्ट एक्सपेक्टेड अँड मोस्ट PYQs म्हणजे पास्ट रिपीटेड क्वेश्चन जे काय आहेत, पास्ट इयर क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या जो काय विद्यार्थी मित्रांनो 7 मार्च 2024 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर होणार आहे. यासाठी ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत बघा, कारण ही व्हिडिओ जे असणार आहे यामध्ये तुमचा 20 मार्क्सचा अधिक सराव होणार आहे किंवा 20 मार्क्सचे अधिक प्रिपरेशन तुमची होणार आहे. आणि हे PDF जर तुम्हाला हवेल तर व्हिडिओला स्टार्टिंगपासून लास्ट एंडपर्यंत बघा. जेवढी पासवर्ड्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व पासवर्ड्स तुम्हाला आमच्या WhatsAppवरती सेंड करायचे, तेव्हा तुम्हाला हे PDF मिळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 ज्यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी असतं. ही क्वेश्चन पेपर तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट आहे, एकदम IMP आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामर ॲक्टिव्हिटीज आणि रायटिंग स्किल, मोस्टली रायटिंग स्किलवरती फोकस करून सर्व काही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी आहे. क्वेश्चन 1 आहे डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे पहिला क्वेश्चन कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. ज्यामध्ये स्टार्ट वर्ड दिला आहे, यामध्ये ए मिसिंग आहे, ए टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्लेव्ह, ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ए मिसिंग आहे, ए टाकायचा आहे. त्यानंतर ग्रेट, ई मिसिंग आहे, ई टाकायचा आहे. त्यानंतर फोर्स, ओके, फोर्स. तर विद्यार्थी मित्रांनो आर मिसिंग आहे, आर टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये दिला आहे कॉपी द सेंटेन्सेस करेक्टली, म्हणजे ही जी काही विधाने दिलेली आहे ती तुम्हाला करेक्टली जशीच्या तशी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॉपी करायची आहे. बघा, याची आन्सर शीटची व्हिडिओ आम्ही लवकरच टाकणार आहे. याची आन्सर शीट आहे, आमच्याकडे याची परिपूर्ण आन्सर शीट आम्ही बनवलेली आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी ही व्हिडिओ बघताय त्यांना आन्सर शीटची व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण याची आन्सर शीटची व्हिडिओ येत्या 24 तासामध्ये आम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे याची आन्सर शीट अवेलेबल आहे या पेपरची, ओके. तर बघा, यामध्ये तुम्हाला करेक्टली म्हणजे जसेच्या तसे, जसं की बघा इथे जसं की कॉमा वगैरे दिलेला आहे, तर हे कॉमा वगैरे यूज करून एक्झामेट्री म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो उद्गारवाचक चिन्ह, पूर्णविराम सर्व म्हणजे जसेच्या तसं हे विधाने दिले आहे ते सेंटेन्सेस जसेच्या तसे तुम्हाला कॉपी करायचे आहेत, म्हणजे जसे त्याच्या तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहायचे आहेत. तिसरा विद्यार्थी मित्रांनो पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. आता अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही विधाने ठेवायची आहेत, लिहायचे आहेत. जसं की पहिला विद्यार्थी मित्रांनो कसं येणार, जसं की पहिला चेंज येणार, त्यानंतर दुसरा आहे लेफ्ट, तिसरे येणार सून आणि चौथा आहे ट्विन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं देखील तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. यामध्ये मॉडर्न आहे, मेल आहे, म्यूट आहे आणि मिंगल आहे. तर पहिलं येणार विद्यार्थी मित्रांनो मेल इथे लिहिलेला आहे, दुसरा आहे मिंगल, तिसरा विद्यार्थी मित्रांनो मॉडर्न आणि चौथा विद्यार्थी मित्रांनो म्यूट, ओके. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो पंक्चुएट द फॉलोइंग. जसं की पंक्चुएट द फॉलोइंग अनेक विद्यार्थ्यांना जमत नाही, तर सर यामध्ये कसं लिहावं. ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली यामध्ये काहीच येत नाही त्यांनी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये डायरेक्टली शेवटच्या याला प्रश्नचिन्ह किंवा पूर्णविराम देऊन टाकत चला, ज्यांना काहीच येत नाही. आणि मध्ये कुठेतरी कॉमा वगैरे देऊन टाका. बोर्डाच्या नियमानुसार तुम्ही अटेम्प्ट केलं असं समजून तुम्हाला अर्धा गुण दिला जाणार, म्हणजे दिला जाणार, ओके. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो दुसरं लेट्स स्पीक टुगेदर, ओके, लेट्स स्पीक टुगेदर, ओके. तर अशा पद्धतीने यामध्ये उद्गारवाचक चिन्हांचा उपयोग करून तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर पाचवा आहे मेक फॉर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड ब्रदरहूड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ब्रदरहूड या वाक्यापासून कमीत कमी तुम्हाला 4 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत, परंतु त्यामध्ये 3 लेटर्सचा समावेश असला पाहिजे. जसं की ब्रो हे चालेल 3 लेटर्स आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो द हेही चालेल, हुड पण चालेल, परंतु तुम्ही छान पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा. जसं की ब्रो, ब्रदर, हुड अशा पद्धतीने तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 मध्ये स्पॉट द इरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्सेस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या विधानामध्ये जो काही इरर आहे, चुकीचा पार्ट आहे, जिडा आहे, त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे आणि पुन्हा सेंटेन्स लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये देखील तुम्हाला पहिल्यामध्ये आहे तुम्हाला द टीचर हॅव नो आन्सर आणि त्यामध्ये नेक्स्टमध्ये आहे ही ड्रिंक कॉफी, ओके, ही ड्रिंक कॉफी अशा पद्धतीने दिला आहे. इरर जिथे आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7मध्ये आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे, जसे की एक्झाम्पलमध्ये शो केलेले आहेत. त्यामध्ये गर्ल दिला आहे, तर गर्लशी रिलेटेड शब्द नॉटी दिलेला आहे. माझ्या नियमानुसार किंवा माझ्या लक्षात आल्यानुसार हे जे काही आहे ना, हे बोर्डाच्या एक क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेलं आहे. 2020ची की 21ची क्वेश्चन पेपर आहे की 22ची क्वेश्चन पेपर आहे, परंतु झालेला आहे, रिपीट झालेला आहे क्वेश्चन. जसे की बघा गर्लवरनं विद्यार्थी मित्रांनो नॉटी शब्द दिला आहे, तर यामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांनो रिलेटेड वर्ड्स लिहायला लागले की स्मॉल, टॉल, बिग असं काही लिहिता किंवा नेम्स वगैरे लिहिता, तर असं काही लिहिण्याची गरज नाही आहे. सर्वप्रथम गर्ल हा शब्द बघा आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड काय दिला आहे, नॉटी आहे. तर नॉटी वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तर बाकीचे सर्व देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत, ओके. बाकी सर्व देखील ॲडजेक्टिव्हच असायला हवीत. त्यानंतर 8वा विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ प्रिव्हियस वर्ड. म्हणजे शेवटच्या शब्दापासून विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट झाला पाहिजे. डिक्शनरी तर व्हाय वर्ण लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कशाचं नाउन्सची विचारले गेले आहे, तर व्हाय आहे तर यामध्ये तुम्ही योगेश लिहू शकता. लास्टला विद्यार्थी मित्रांनो एच येतोय तर त्यावरनं तुम्ही
हरीश लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. जसं काही तुम्हाला नाव विचारले गेलं आहे, तर तुम्ही गावाचं नाव लिहू शकता, तुमचं नाव लिहू शकता. नाऊनची डेफिनेशन सर्वांना माहिती आहे ना. नाऊनची डेफिनेशन ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर बीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज. तर विद्यार्थी मित्रांनो फ्रेज दिलेला आहे, तिचा यूज करून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. मिनिंगफुल वाक्य, अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे, ज्यामध्ये आहे टू रूट ऑफ, ओके टू रूट आउट, ओके सॉरी टू रूट आउट आहे. तर याचा वाक्यात उपयोग करून तुम्हाला फ्रेज यूज करायची. त्यानंतर सेकंडमध्ये आहे ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स, मेक अ न्यू वर्ड, स्पीक रूट वर्ड्स अँड यूज एनीवन इट इन युअर ओन सेंटेन्स, ज्यामध्ये पहिला आहे इग्नोर, दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो इमॅजिन, ओके इग्नोर आणि इमॅजिन. आता प्रफिक्स इग्नोर इग्नोरली होऊ शकतं की अनइग्नोर होऊ शकतं. इग्नोर दिलेला आहे आणि इमॅजिन दिलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो प्रिफिक्स और सफिक्स ॲड करायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे ॲड अ सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. सबऑर्डिनेट क्लॉज बघा, आता हे जे काही डॉज डायरेक्टेडचे क्वेश्चन्स आहेत, जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फ्रेज झालं, त्यानंतर तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स झालं, हे तुम्हाला येत नाही. ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सबऑर्डिनेट क्लॉज येत नाही. त्यानंतर तुम्हाला डिग्री असते कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये किंवा मेक निगेटिव्ह असं असतं तुम्हाला. तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येत नाही. तर हे कशा पद्धतीने करायचं असतं, तर ह्या सर्व ग्रामर ॲक्टिव्हिटीज आहे. या ग्रामर ॲक्टिव्हिटीज आम्ही तुम्हाला जेव्हा लाईव्ह येणार आहोत, लवकरच लाईव्ह येण्याचा प्रयत्न असणार आहे आमचा. ओके ते लाईव्ह बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या लाईव्हमध्ये इंग्लिश स्पेशलिस्ट टीचर तुम्हाला सर्व काही शिकवणार, ग्रामर वगैरे. ओके सो विद्यार्थी मित्रांनो ती लाईव्ह बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. लवकरच ती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू किंवा त्या शिक्षकांना लाईव्ह आणण्याचा प्रयत्न करू. सेक्शन 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टियल पॅसेज. आता बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 2 आय रेड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की तुमचं सेक्शन 2 तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणतं एक उत्तर असेल. सर पण आम्हाला एखादा गॅरंटीड उतारा द्या की जो 100% येऊ शकेल. ओके 100% येणारा एखादा गॅरंटीड उतारा द्या तुम्ही की जो येऊ शकेल 100%. ओके 100%. तर विद्यार्थी मित्रांनो याआधी आम्ही 1 तासाची एक व्हिडिओ टाकलेली आहे. किती 1 तासाची एक व्हिडिओ टाकलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सेक्शन 2 मध्ये मोस्ट एक्सपेक्टेड मोस्ट इम्पॉर्टंट जे काही पॅसेजेस आहेत ते दिले गेलेले आहेत. पण सर त्यापैकी कोणता येणार आहे, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुमच्या त्या PDF सो ऑल टू ए टू झेड विद्यार्थी मित्रांनो ए टू झेड विद्यार्थी मित्रांनो तुमचे ए टू झेड पॅसेजेस आहेत. पाठ्यपुस्तकातील तुमच्या ए टू झेड पॅसेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये दिलेले आहेत. ओके सर्व इम्पॉर्टंट आहेत. सर्वच्या सर्व पॅसेजेस तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. सर्व उतार्यांवरील प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा, प्रिपेअर करून ठेवा. त्या बाहेरचं काही नसणार आहे, त्यामधीलच एक उतार असणार आहे. याची आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्येही गॅरंटी दिली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे ती 1 तासाची व्हिडिओ परिपूर्ण बघा. त्या व्हिडिओमधील जे काही पासवर्ड आहे ते आम्हाला शेअर करा. तुम्हाला परिपूर्ण PDF आम्ही सेंड करू आणि त्या PDFच्या बाहेरील एकही प्रश्न नसेल. ओके रायटिंग स्किलमध्ये त्यामधलंच असेल. त्यानंतर सेक्शन 1 मधलंही त्यामधलंच असेल. सेक्शन 2 मध्ये जी काही तुमचा पॅसेज असेल तोही त्यामधलाच असेल आणि सेक्शन 2 मधली कविता देखील त्या उतार्यामधील किंवा त्या पॅसेजमधील त्या PDF मधीलच असेल. ओके त्यामुळे परिपूर्ण प्रिपेअर करून जा. आता त्यावरती उतारा दिला विद्यार्थी मित्रांनो आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. इथून तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा तुम्हाला जो काही तुमचा पार्ट आहे त्यामधील परिच्छेद आहे आणि मोस्टली एक्सपेक्टेड असतं बोर्डाच्या नियमामध्ये किंवा बोर्डाच्या पेपरमध्ये अनेक वेळी हा जो काही तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. ओके अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड याच्या विद्यार्थी मित्रांनो यामधील पॅसेजेस रिपीटेड झालेले आहे, मोस्टली एक्सपेक्टेड असतात आणि यामधले पॅसेजेस मोस्टली घेतले जातात बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामुळे हा पॅसेज परिपूर्ण तयार करून ठेवा. तुम्ही प्रिलिमिनरी दिलेली आहे, प्रथम सत्र दिले आहे. ओके यामध्ये तुम्हाला अनुभव आलेला असेल, घटक चाचणीमध्ये देखील तुम्हाला हा उतारा होता. ओके त्यामुळे तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन IMP आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावरती प्रिपरेशन करून ठेवा. यावरती सर्व काही जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ती तुम्ही सॉल्व्ह करा. आता सर आम्हाला टेक्स्टियल पॅसेज असतो, आम्ही पाठ केलेला असतो किंवा काही वेळेला आम्हाला याची उत्तरे माहिती असतात. तर काय करा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम टेक्स्टियल पॅसेजसाठी उतारा वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्यायची प्रयत्न करा आणि तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट बात सांगितलेली आहे की त्या परिच्छेद त्या PDF मधीलच तुम्हाला एक उतारा असणार आहे म्हणजे आहे. त्यामुळे तुम्ही ते सर्व प्रिपेअर करून ठेवा. यामध्ये अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर दिअर सिक्वेन्स. घटना कालानुक्रमानुसार लावायच्या आहेत. पहिल्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स द बेबी लंगूर सेटअप. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो द रायटर टर्न अवे फ्रॉम द कोप. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथ्यामध्ये द रायटर टूक द बेबी लंगूर टू दिअर बॅकयार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो पहिली जी काय आहे, चौथी जी काय आहे पहिली आहे, पहिली जी काय आहे ती दुसरी आहे, दुसरी जी काय आहे ती तिसरी आहे आणि तिसरी जी काय आहे चौथी आहे. अशा पद्धतीने हे मॅच करायचा किंवा सिक्वेन्स आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅच द सायनोनियम्स. विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द किंवा त्याच्या अर्थाचे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ट्रुमा, त्यानंतर कूप, त्यानंतर स्थिर आणि मोशनलेस. ओके तर फक्त तुम्हाला मॅच करायचे आहे. जसं की तर ट्रुमाचं सांगितलं गेलं आहे ग्रेट डिस्ट्रेस. तर बघा यामध्ये इक्वेशन पेपर जी कोणी दिलेली आहे आपल्याला प्रोव्हाइड करणारं दुसरं कोणीतरी आहे, तर त्याचे आन्सर सर्व करेक्टच असतील असं नाही, परंतु आम्ही जे आन्सर काढलेले आहे, आन्सर शीट काढलेले आहे त्यामध्ये सर्व काही करेक्टच आहे. ओके आम्ही तुम्हाला आन्सर शीटही प्रोव्हाइड करणार आहे. ती व्हिडिओ बघण्यासाठी ना तुम्ही आताच्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये डू ॲज डायरेक्टेड थोडासा ग्रामरचा पार्ट असणार आहे, ज्यामध्ये पहिला आहे द बेबी रिमाइंड मोशनलेस मेक निगेटिव्ह. ओके बघा मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह बनवता येत नाही, क्वेश्चन टॅग ॲड करता येत नाही, यासाठी आम्ही ग्रामरवरती स्पेशल एक व्हिडिओ आणणार, ग्रामरवरती स्पेशल लाईव्ह येणार, सर्व काही ग्रामरचा पार्टमध्ये त्यामध्ये टीच करणार.
म्हणजे बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला अधिक गुण प्राप्त होतील, अधिक तुमचा स्कोर होईल. ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे द शिंपी सॅट दिअर क्वाइटली चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. आता विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे, ज्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो डझंट, ज्यामध्ये आहे डिडंट शी, त्यानंतर वॉजंट शी आणि डोंट शी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो F मध्ये हाऊ विल यू हेल्प अँड इंजर्ड बर्ड ऑर ॲनिमल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एखाद्या मदत असणाऱ्या किंवा एखाद्या घायल समजताना घायाळ असणाऱ्या, म्हणजे एखाद्याला लागली दुखापती पक्षाला किंवा एखाद्या दुखापती जानवराला ॲनिमलला तुम्ही मदत कशा पद्धतीने करता, त्या प्राण्याला तुम्ही एखाद्या दुखापत झालेल्या प्राण्याला मदत कशा पद्धतीने करता. ओके, तर हे तुम्हाला यावरती तुम्हाला सोमत लिहायचं आहे. F प्रश्न असतो सोमत तुम्हाला अटेम्प्टच करायचा आहे, तुमचं स्वतःचं पर्सनल रिस्पॉन्स विचारला गेलेलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्टच करा. ज्यांना यामध्ये काही येत नाही त्यांनी डायरेक्टली मांडून देण्याचा प्रयत्न करा. तुमचं नाव 5-10 वेळेस तुमचं नाव रिपीटेड लिहा, मम्मी पप्पाचं नाव लिहा. जे नापास होणार आहे फक्त त्यांच्यासाठी ही टिप आहे बरं का. अदरवाईज तुम्ही भारताचं संविधान जरी लिहिलं तरी तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मार्क मिळेल. फक्त तुम्ही ते मांडण्याची कला तुमच्यात असायला हवी, ते कळून यायला नको. बीमध्ये विद्यार्थी मित्रांनो रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, ज्यामध्ये B1 दिला. आता बघा अजून एक पॅसेज दिला आहे वी सॉ ट्री बिअर ऑफ लिव्स. इथून तर विद्यार्थी मित्रांनो गोल्ड अवर सेल्फ्स इथपर्यंतचा परिच्छेद आहे. पूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचा. ओके, त्यावरती काही प्रश्न आहेत, ती प्रश्न सोडा. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टेट दिला आहे हू व्हॉट. ओके, पहिल्यामध्ये आहे कलर्स द इंटायर स्काय. त्यानंतर सेकंडमध्ये आहे टेक्स न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. त्यानंतर थर्डमध्ये आहे मेक्स ट्रीज डान्स. त्यानंतर फोर्थमध्ये आहे चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द वाइंड. ओके, सर्वप्रथम परिच्छेद वाचा, त्यावरती जे काही प्रश्न आहेत मग सोडवण्याचा प्रयत्न करा. पीडीएफसाठी जे काही स्क्रीनवरती तुम्हाला पासवर्ड्स दिसत आहेत, सर्व पासवर्ड्स तुम्हाला आमच्या व्हॉट्सअपवरती शेअर करायचे आहेत. B2मध्ये दिला आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर व्हेन. बघा अल्केमी ऑफ नेचर जो काही तुमचा चॅप्टर आहे त्यावरती हा परिच्छेद आहे. आता काही विद्यार्थ्यांना 10वीचे असून त्यांना कळत नाही हा परिच्छेद कोणत्या चॅप्टरमध्ये दिला आहे. अरे हा वर्षभर वाचलेलाच नाही असं वाटतं, कारण त्यांचा अभ्यासच नसतो. तर अल्केमी ऑफ नेचर जो काही तुमचा विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर आहे त्यामधील हा परिच्छेद आहे. त्यावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत, कारण टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे सिंग पॅसेज आहे. ओके, तर त्यावरती जे काही प्रश्न आहेत ना ते तुम्ही सोडवा. आणि मी तुम्हाला ते आधीचं जे PDF दिलं आहे 1 तासाच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते PDF मिळेल ना, त्यामध्ये देखील अल्केमी ऑफ नेचरचं चॅप्टर आहे आणि त्यामध्ये हा क्वेश्चन परिपूर्ण कॉपी झालेला आहे. B3मध्ये विद्यार्थी मित्रांनो फाइंड द अँटोनियम्स, म्हणजे विद्यार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅसेजमधनं त्या परिच्छेदामधनं शोधून लिहायचे आहे. जसं की वीकला काय असणार कमेंटमध्ये सांगा. वीक, स्ट्रॉंग, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॉट, कोल्ड, इझी, हार्ड, त्यानंतर अनइम्प्रेसिव्ह आहे. ओके, इम्प्रेसिव्ह अशा पद्धतीने. सर्वप्रथम परिच्छेदमध्ये पॅसेजमध्ये तेच आहेत का बघा. इथे मी माझ्या मनाने सांगितलेत. B4मध्ये विद्यार्थी मित्रांनो वी सॉ अँड आर्मी ऑफ अँट्स. ओके, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पॉसिव्ह वॉइसचं करेक्ट सेंटेन्स तुम्हाला चूज करायचं आहे. बघा व्हिडिओ नीट बघा. ओके, तुम्ही पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला ही व्हिडिओ नीट बघा, कारण अपकमिंग व्हिडिओ हिच्या आन्सर शीटवरती असणार आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हायला नकोत. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की व्हिडिओ तुम्ही नीट ऐका किंवा नीट बघा. त्या व्हिडिओमध्ये आन्सर शीट असणार आहे, फक्त आन्सर्स असणार आहे याचे. ओके, त्यामुळे क्वेश्चन तुम्हाला कळणार नाही की कोणता क्वेश्चन होता. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ही प्रश्नपत्रिका, ही क्वेश्चन पेपर ही नीट तुम्ही समजावून घ्या, नीट ॲनालायसिस करून घ्या, म्हणजे ती आन्सर शीट तुम्हाला सोपी जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला क्वेश्चन जो की आपण रीड करायला चूज करेक्ट क्वेश्चन पासिव्ह वॉइस. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वी टच इट रिराईट सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला लिहायचं आहे वी हॅड टच इट. ओके, वी हॅड टच इट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो B5मध्ये जो की पर्सनल रिस्पॉन्स आहे अकॉर्डिंग टू द रायटर वी लर्न मेनी थिंग्स फ्रॉम द नेचर. डू यू ॲग्री विथ दिस सेंटेन्स सपोर्ट युअर ॲन्सर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लेखकाच्या म्हणण्यानुसार आपल्याला निसर्गाकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात का. ओके, तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात का, तर याबाबत तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे, सोमत लिहायचं आहे, स्वतःचा रिस्पॉन्स लिहायचा आहे, आपके विचार लिखणे आहे, स्वतःचे विचार लिहायचे आहेत. ओके, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 मार्क्ससाठी आहे, तर 5 ते 6 लाईनमध्ये 7 ते 8 लाईनमध्ये तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला मार्क मिळून जातील. सेक्शन 3चा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो पोएट्री. आता पोएट्रीमध्ये काय असतं, तुम्हाला काही कवितेवरती आधारित प्रश्न असतात, 5 मार्क कवितेवरती आधारित प्रश्न नसता, 5 मार्क तुम्हाला ॲप्रिसिएशनला असतात. आता मला कमेंटमध्ये मी मागले, म्हणजे मला सवय आहे की ॲप्रिसिएशन म्हणायची. ओके, ॲप्रिसिएशन काय म्हणतो मी, ॲप्रिसिएशन. तर विद्यार्थिनीने एक कमेंट केली होती, सर तुम्ही पहिले वाचायचं शिका, त्याला ॲप्रिसिएशन असं म्हटलं जातं, ॲप्रिसिएशन. देन आय थिंक की खरंच तिला शिकण्याची गरज आहे, कारण की आता ती बोलण्याची सवय आहे माझी, त्यामुळे मी ॲप्रिसिएशनच्या जागी ॲप्रिसिएशन म्हणतो. आणि अनेक विद्यार्थ्यांचा यावरती डाऊट असतो की खरंच वाचता येत नाही. ओके, तर तुम्ही देखील तेच करा, तुम्हाला जे वाचायचं आहे ते तुम्ही रीड करा, उगाच इतरांना तुम्ही सजेस्ट करू नका, तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जर नसेल वाटत ना, तुम्ही मेसेजही करू नका. तुम्हाला नसेल बघायची व्हिडिओ, तुम्हाला अनेक चॅनल्स वगैरे अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, ज्यांचे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघू शकता. तुम्हाला PDF तर कोणी देणार नाही, तुम्हाला सर्वांच्या व्हिडिओज बघायचे आहेत, आम्ही तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करतोय.
सर्व काही, तेही आम्ही तुम्हाला आन्सर शीट सोबत प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर बघा क्वेश्चन 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, रीड द फॉलोइंग स्टॅन्झाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 मध्ये आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगायचं आहे. सर्वप्रथम बघा, आता ही कविता दिलेली आहे. कविता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आय थिंक कवितेचं नाव माझ्या डोळ्यासमोर आहे, बट मला ते आठवत नाही आहे. ओके, कवितेचं नाव तर माझ्या डोळ्यासमोर आहे. द वर्ल्ड इज माइन. ओके, द वर्ल्ड इज माइन ही कविता आहे. त्यावरती ती कविता दिली आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहे, ज्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे स्टेट द वेदर स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चुकी बरोबर हे सांगायचं आहे. बघा, आता मी तुम्हाला सर्व कवितांचं सांगतोय, याबाबत सांगतोय की सर्व कवितांचं ॲप्रिसिएशन, कोणती एक्सपेक्टेड कविता आहेत किंवा कोणत्या इम्पॉर्टंट पोएम्स आहेत ज्यांचं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागील जी 1 तासाची व्हिडिओ टाकलेली आहे त्या 1 ते 1.5 तासाच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की कोणत्या कविता असू शकतात. त्याचं PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ते PDF तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्ही जा ती व्हिडिओ परिपूर्ण बघा आणि ते PDF डाउनलोड करा. त्यामधीलच एक पॅसेज असेल, त्यामधीलच एक कविता असेल. हे 2 सेक्शन फिक्स असणार, बाकीचं मी तुम्हाला सांगू शकत नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टेट ऑर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे आता चुकी बरोबर ते सांगायचं आहे. जेव्हा कविता वाचाल तुमच्या लक्षात येईल आणि वर्षभर वाचलेले आहे काही विद्यार्थी डायरेक्टली सांगू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द वेब डायग्राममध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशीच डायग्राम काढायची आहे. इंग्लिशच्या पेपरमध्ये सिमिलर. ओके, यामध्ये काही चूक करायची नाही. सिमिलर डायग्राम तुम्हाला काढायची आहे. ही हॅज लेग्स. ओके, द पोएट कॉल्स हिमसेल्फ ब्लेस्ड बिकॉज. ओके, म्हणजे कवयित्री म्हणताय की मी भाग्यवान आहे. ओके, त्याचं रिझन काय आहे, जसं की ही हॅज लेग्स टू म्हणजे तिच्याकडे पाय आहे चालण्यासाठी, सैर करण्यासाठी. ही हॅज इयर्स टू म्हणजे प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी तिच्याकडे कान आहेत. त्यानंतर ही हॅज आईज टू ही संपूर्ण विश्व बघण्यासाठी, विविध रंगांची दुनिया बघण्यासाठी, चांगली दुनिया बघण्यासाठी माझ्याकडे डोळे आहेत. ही थिंक्स द वर्ल्ड इज माइन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला A3 मध्ये राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झास. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत, जसे की विद्यार्थी मित्रांनो ग्लो, नो, व्हाईन, माइन हे रायमिंग वर्ड्स आहेत जे की तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲप्रिसिएशन. आता ॲप्रिसिएशन म्हणत नाही, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. आता विद्यार्थी मित्रांनो यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता दिली आहे, तिचं ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं आहे. कविता रीड करा. ओके, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, जसं की बघा टायटलला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोएट. ओके, टायटल माहिती यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यानंतर पोएट आहे पॅब्लो नेरुडा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थीम सेंट्रल आयडिया तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायची आहे, यासाठी 2 मार्क आहे. त्यानंतर राईम स्कीम आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालं आहे, ह्या पेपर म्हणजे ही क्वेश्चन पेपर तुम्हाला मी बोललो ना अधिक सराव होणार, त्यासाठी सर्व फीचर्स वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. पण आत्ता तुमची जी काही 2024ची प्रश्नपत्रिका असणार आहे, टायटलसाठी अर्धा मार्क आहे, पोएटसाठी अर्धा मार्क असणार आहे, म्हणजे अर्धा 2 अशा पद्धतीने. त्यानंतर थीम सेंट्रल आयडियाला 2 मार्क आहे, राईम स्कीमला 1 मार्क आहे आणि फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आहे. अशा पद्धतीने तुमचे 5 मार्क विद्यार्थी मित्रांनो इथे दिले गेलेले आहेत. ओके, इथे तुम्हाला थोडं जास्त मार्काचं डिस्ट्रिब्युशन करून हे दिलं गेलेलं आहे, म्हणजे डायरेक्टली 5 मार्कला तुम्हाला इथे ॲप्रिसिएशन आहे. परंतु जी काही 2024ची क्वेश्चन पेपर आहे, यामध्ये तुम्हाला 5च मार्कची असणार आहे. ही क्वेश्चन पेपर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी मोस्टली विद्यार्थ्यांना माझा हेतू आहे की विद्यार्थ्यांना परिपूर्ण प्रॅक्टिस हो, अधिक सराव हो, सिलेबस तोच आहे. ओके, क्वेश्चन पेपरमध्ये थोडासा चेंज करून क्रिएट केलेला आहे आम्ही ती. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टायटल लिहायचं यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट आहे तो विद्यार्थी मित्रांनो पॅब्लो नेरुडा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थीम सेंट्रल आयडिया, तर थीम सेंट्रल आयडिया तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राईम स्कीम. आता बघा राईम स्कीममध्ये विद्यार्थी मित्रांनो आईस्क्रीम नाही बरं का, राईम स्कीम. ओके, अनेक विद्यार्थ्यांना ती लिहिता येत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला यामध्ये काही आठवत नसेल, काढता येत नसेल, तर ABCB AABB ABCB अशा पद्धतीने तुम्ही लिहून टाका, तुम्हाला जे काही आठवतं ते. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. आता बघा फिगर ऑफ स्पीच अनेक विद्यार्थ्यांना एंड मोमेंटला पाठ असतं, डोळ्यासमोर असतं, पण त्यांना काही विद्यार्थ्यांना तर आठवतच नाही, पण काही विद्यार्थ्यांना खूप सारे आठवतात. पर्सनिफिकेशन आहे, हायपरबोल आहे, अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, अँथिथिस आहे, नेमकी कोणती आहे असं विद्यार्थ्यांना लवकर कळतच नाही, त्यांच्या डोळ्यासमोर सगळं फिरायला लागतं. तर मी तुम्हाला सांगतो, जर काही आठवलं नाही एंड मोमेंटला किंवा खूप काही आठवत असेल, तर तुम्ही डायरेक्टली डोळे बंद करून अलिट्रेशन लिहून टाका. 10वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांमध्ये अलिट्रेशन हा कॉमन शब्द अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच आढळतो. त्यानंतर स्पेशल फीचर्स लिहायचे आहेत. आता तुम्हाला एवढं काही लिहिण्याची गरज नाही आहे. 2024मध्ये टायटल, पोएट, थीम, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच एवढंच विचारलं जातं. आणि तुम्हाला जर वाटतच असेल तर स्पेशल फीचर्स, वाय डू यू लाईक द पोएम आणि फेवरेट लाईन्स वगैरे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 4 ज्यामध्ये आहे नॉन टेक्स्टुअल पॅसेज. आता विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकातील बाहेर उतारा असणार आहे आणि पाठ्यपुस्तकातील बाहेर उतारावरती प्रश्न काय सोडवेत, तर हा जो काही पाठ्यपुस्तकाच्या बाहेर उतारा आहे ना, हा तुम्हाला सोडवते तो का एकदा बघा, 10 गुणांसाठी दिलेला आहे. ओके, यामध्ये तर बघा सर्व काही तुम्हाला आहे, इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा उतारा पूर्णपणे वाचा. इट इज ऑब्वियसली फ्रॉम द व्हिजिबल गार बॅग अराउंड अस दॅट सॉलिड
वेस्ट. इथून तर विद्यार्थी मित्रांनो एक्सपांडिंग इथपर्यंतचा उतारा दिलेला आहे. हा तुम्ही वाचा आणि तुम्हाला सोडवता येतात का बघा, आणि सोडवता येत असेल तर किती वेळात सोडवता येतात, तुम्ही वेळ मॅनेजमेंट होत आहे का, टायमाचं नियोजन होत आहे का, हे सर्व चेक करा. ओके. क्वेश्चन 4 ज्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये A1 आहे फिल इन द ब्लँक्स. आता तुम्हाला गाळलेल्या जागा भरायच्या. सर्वप्रथम उतारा वाचा, त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर A2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग वेब ऑल इफेक्ट्स, यामध्ये आहे ऑल इफेक्ट्स असेल आय थिंक, ऑल इफेक्ट्स ऑफ गार्बेज. ओके, सर्व काही तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फाइंड फ्रॉम द पॅसेज, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पॅसेजमधनं शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो F1मध्ये डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यूज करायचा तुम्हाला ॲज वेल ॲजचा. ओके. दिस गार्बेज डम्प्स पोज हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हझार्ड. आता बघा यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, अँड जिथे आहे ना तिथे यूज म्हणजे तुम्हाला ॲज वेल ॲज हा यूज करायचा आहे. दिस गार्बेज डम्प्स पोज हेल्थ ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंट हार्ट्स. फक्त अँड काढायचा आणि त्या जागी विद्यार्थी मित्रांनो ॲज वेल ॲज तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दी आर ब्रीडिंग ग्राउंड फॉर द जर्म्स, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो करेक्ट क्वेश्चन टॅग. ओके, चूज करेक्ट क्वेश्चन टॅग, तुम्हाला योग्य क्वेश्चन टॅग त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर E5मध्ये आहे सजेस्ट एनी 4 सोल्युशन्स फॉर ओव्हरकमिंग द प्रॉब्लेम ऑफ गार्बेज. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 4B ज्यामध्ये समरी रायटिंग तुम्हाला करायचं आहे. जो पॅसेज आपण आता वाचलेला आहे वरती, ओके, हा पॅसेज जो काही दिसतोय ना याचं समर रायटिंग तुम्हाला लिहायचं आहे. सर्व अनेक विद्यार्थ्यांना कळत नाही समर रायटिंग म्हणजे मराठीमध्ये जे सारांश लेखन होतं त्यालाच इंग्लिशमध्ये समर रायटिंग म्हटलं जातं. तर समर रायटिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की समर रायटिंग करत असताना ना तुम्ही काय करा, ज्या लाईन रिपीटेड वाटत आहेत, जे वर्ड्स रिपीटेड वाटत आहेत, तर मोस्टली रिपीटेड तुम्हाला वाटत आहेत ते तुम्ही वगळून टाका, ते वर्ड्स तुम्ही लिहू नका. ओके, तुम्हाला समर रायटिंग जमून जाईल आणि तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे ते. ओके, सेक्शन 5मध्ये विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किल, जो की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. रायटिंग स्किलमध्ये तुम्ही अधिक स्कोर करू शकता. तर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला क्वेश्चन 5A आहे लेटर रायटिंग. ओके, लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला 2 पार्ट असतात, जसे की तुम्ही इन्फॉर्मल करू शकता किंवा फॉर्मल लेटर रायटिंग करू शकता. A1 और A2 दोन्हीपैकी तुम्ही कोणीही करू शकता, फॉर्मल करू शकता किंवा इन्फॉर्मल करू शकता. ब्लड डोनेशन कॅम्प दिला विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला म्हटलं गेलं आहे इमॅजिन दॅट यू आर अभिषेक आकांक्षा व्यंकट सुरवासे. ओके, सुरवासे फ्रॉम द फ्लॅट नंबर 9 गोकुलधाम सोसायटी सोलापूर. नाव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची आहे, तुम्ही अभिषेक किंवा आकांक्षा व्यंकट सुरवासे आहात आणि तुमचा ॲड्रेस दिला विद्यार्थी मित्रांनो इथे, आणि पुढील जाहिरात तुम्हाला वाचायची आहे आणि त्या जाहिरातीवरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जाहिरात दिली आहे, ती जाहिरात वाचून तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन करण्यासाठी इन्फॉर्मल लेटर आहे. राईट अ लेटर टू युअर अंकल टेलिंग हिम अबाउट द कॅम्प, इनकरेज हिम द डोनेट ब्लड, टेलिंग हिम बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन, यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचे अंकल जे कोणी असेल, तुमचा काका चुलते, त्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे, काकाश्रींना, आणि त्यांना सर्व काही माहिती सांगायची आहे की ते ब्लड डोनेशन कॅम्प आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि ब्लड डोनेट केल्याने काय होऊ शकतं, हे सर्व विद्यार्थी मित्रांनो त्यांना एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑर फॉर्मल लेटर, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो राईट अ लेटर टू द इनचार्ज ऑफ कॅम्प रिक्वेस्टिंग हिम हर टू ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. ओके, अशा पद्धतीने. तर तुम्हाला कोणाचं म्हणजे तुमचे इनचार्ज ऑफ कॅम्प रिक्वेस्टिंग हिम हर ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. म्हणजे आता जो काही कॅम्पेननी हा ब्लड डोनेशनचा कॅम्प ज्यांनी कोणी केलेला आहे, त्या पत्रामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आहे, त्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करायची, विनंती करायची की तुम्ही आमच्या एरियामध्ये देखील हा कॅम्प ठेवावा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये तुम्हाला B1 और B2 यामध्ये तुम्ही डायलॉग रायटिंग करू शकता किंवा स्पीच रायटिंग करू शकता. अनेक विद्यार्थ्यांना डायलॉग रायटिंग सोपं असतं, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की स्पीच रायटिंग करा, कारण तुम्ही डायलॉग रायटिंग इम्प्रेसिव्हली करू शकत नाही, बट स्पीच रायटिंग तुम्ही इम्प्रेसिव्हली करू शकता. बट तुमच्याकडे जर वेळ नसेल तर डायलॉग रायटिंगच करा. यामध्ये पहिलं असतं डायलॉग रायटिंगमध्ये प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्सेस. डायलॉग प्रिपेअर करायचा असतो किंवा याचा सिक्वेन्स लावायचा असतो. आता बघा इथे दिलं आहे नो आय डिडंट, त्यानंतर बीमध्ये आहे तुम्हाला आय क्रॉस द डेडलाईन, त्यानंतर व्हाय कुड नॉट यू डू दॅट, त्यानंतर फोर्थमध्ये आहे डिड यू रजिस्टर युअर नेम फॉर द ड्रॉइंग कॉम्पिटिशन. तर पहिला आहे डिड यू रजिस्टर युअर नेम फॉर द ड्रॉइंग कॉम्पिटिशन, त्यानंतर दुसरा आहे नो आय डिडंट, त्यानंतर तिसरा आहे व्हाय कुड नॉट यू डू दॅट. ओके, तू हे का केलेलं नाही. त्यानंतर वीमध्ये आहे क्रॉस द डेडलाईन. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डेडलाईन म्हणजे आता तिची मुदत संपलेली आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग कंप्लीट करायचा आहे. विच मूवी डू यू लाईक, आय लाईक विद्यार्थी. तर तुम्हाला यामध्ये कोणची मूवी, तुम्हाला कोणता चित्रपट आवडतो, तर तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं नाव लिहा, आय लाईक XYZ मूवी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आहे व्हाय डू यू लाईक दॅट मूवी, बिकॉज इन दिस मूवी माय फेवरेट हिरो इज ॲक्टर. ओके, ॲज ॲक्टर माय फेवरेट ॲक्टर इज अँड हिरो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी प्रिपेअर करा, डायलॉग तुम्हाला मार्क मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन ॲम्बिशन इन लाईफ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच, या जागी तुम्ही भाषण लेखन करू शकता. यामध्ये आहे इमॅजिन दॅट द being the captain of your school, you are asked to deliver a speech at
ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ मोबाईल फोन्स ऑन टीनेजर्स. ओके, बघा हा तुम्हाला 2024ला देखील या स्पीचसाठी विचारलं जाऊ शकतं की आजच्या या टीनेजर्सवरती किशोरवयीन मुलांचा काय परिणाम होत आहे, म्हणजे किशोरवयीन मुलांवरती मोबाईलचा काय परिणाम होत आहे यावरती भाषण लेखन विचारलं जाऊ शकतं. किंवा विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणावरती सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ अशा पद्धतीने अशा मुद्द्यांवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जाऊ शकते. हे एव्हरग्रीन टॉपिक्स आहे. सेव्ह वॉटर, वॉटर कन्झर्वेशन, वॉटर प्रोटेक्शन किंवा विद्यार्थी मित्रांनो अर्थ प्रोटेक्शन अशा विषयांवरती तुम्हाला विशेषतः स्पीच रायटिंग विचारलं जातं. ओके, तर स्पीच रायटिंग करत असताना स्पीच रायटिंगची सुरुवात तुम्ही गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर्स, हॅलो एव्हरीवन, आय एम द वेकेशन ऑफ डॅश डॅश डॅश, आय एम प्रेझेंटिंग माय स्पीच अँड आय एम थँक्यू टू ऑल ऑफ यू. आणि विद्यार्थी मित्रांनो लास्टला जाताना आय एम ग्रेटफुल अँड थँकफुल टू ऑल ऑफ यू. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्पीच मांडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळतील, परंतु हे मुद्दे देखील त्यामध्ये यायला हवेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 6 ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ज्यामध्ये A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, ज्यामध्ये A1 दिला आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, नॉन व्हर्बल टू व्हर्बल दिला आहे रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्री डायग्राम. विद्यार्थी मित्रांनो नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला असेल एक डायग्राम दिलेलं असेल, बघू शकता. ते डायग्रामचं तुम्हाला एक पॅरेशेदमध्ये म्हणजे एक पॅराग्राफमध्ये कन्व्हर्टेशन करायचं असेल, और जर तुम्हाला हेच नसेल तर तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचं आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक पॅसेज दिलं असेल त्याचं तुम्हाला एक चार्टमध्ये कन्व्हर्टेशन करून लिहायचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना सेकंडवालं बेस्ट वाटतं आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर वेळ नाही आहे तर सेकंडवालंच करा, जर तुम्हाला हे जमत नसेल ना सो सेकंडवाला करा. त्यानंतर क्वेश्चन 6B ज्यामध्ये एक्सपांड द थीम यामध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो बी एनी वन ऑफ द फॉलोइंग, ज्यामध्ये एक्सपांड द प्रोवर्ब अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. ओके, अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स म्हणजे एखादा जो काही छायाचित्र असते ते लाखो शब्द किंवा हजारो शब्द बोलतात. जसं की आपण एखादा आपल्या गॅलरीतला एखादा फोटो बघितला 1.5 वर्षा जुना, तर आपल्याला आठवतं यार कोणत्या ओकेशनवरती काढला होता, कोणासोबत काढलं होतं, आपण कसं दिसत होतो किंवा घरचे कसे होते, ह्या सर्व गोष्टी त्या दिवसाची मजा वगैरे तुम्हाला आठवतं. म्हणजे जो काही पिक्चर असतो, छायाचित्र असतं, ते अनेक काही बोलून जातं, हजारो शब्द ते बोलून जाते, तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो और तुम्ही हे करू शकत नसाल तर डेव्हलप अ स्टोरी रायटिंग विद्यार्थी मित्रांनो करू शकता. स्टोरी रायटिंगचा तुम्हाला शेवट दिला असतो, काय वेळेला तुम्हाला स्टार्टिंग दिलं असते, काय वेळेला तुम्हाला पॉईंट दिलं असतो, त्या पॉईंटवरती स्टोरी रायटिंग करायची असते. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनर फक्त हे चेक करत असतो तुमची आकलन क्षमता किती आहे किंवा तुम्हाला किती अक्कल आहे, ही गोष्ट ते चेक करत असतो. त्यामुळे तुम्ही स्टोरी रायटिंगचे सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, म्हणजे करा, यामध्ये तुम्ही काही सोडू नका, सर्व काही अटेम्प्ट करा म्हणजे करा. ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करता, अनेक विद्यार्थ्यांना स्टोरी रायटिंग करता पण त्याला प्रॉपर टायटल देत नाही, तर टायटल देखील देणं अगदी महत्त्वाचं असतं. टायटल देखील द्या, म्हणजे द्या, हे अगदी इम्पॉर्टंट असेल. तुम्हाला टायटल दिलं नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही टायटल देखील द्या. ओके, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन 6 ज्यामध्ये आहे स्किल डेव्हलपमेंट. बघा, स्किल डेव्हलपमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाषांतर असणार आहे. भाषांतर, ओके, भाषांतर म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशन असणार आहे थोडक्यात. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 7 लाईव्ह इंग्लिश, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फ्रेम ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ अ मिल्क प्रोडक्ट, यूज द पॉईंट्स गिवन बिलो, ॲड युअर पॉईंट्स. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय करायचं, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात लेखन करायचं आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो फ्रेम ॲडव्हर्टायझिंग ऑफ एनी मिल्क प्रोडक्ट म्हणजे कोणतं एखादा दुधाचा पदार्थ आहे, दुधाचा प्रोडक्ट आहे, त्याच्यावर तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला करायची आहे. नेम ऑफ द प्रोडक्ट, जसं की विद्यार्थी मित्रांनो अमूल दूध पित आहे इंडिया, ही त्या ब्रँड आहे दुधाचा. ओके, किंवा विद्यार्थी मित्रांनो मिल्कचे प्रोडक्ट जे काय आहे त्यांचं एक नाव लिहा तर मिल्क प्रोडक्टचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्लोगन, त्याची स्पेशल स्लोगन जसं की पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया, अशा पद्धतीने जे काही स्लोगन आहेत लिहा. त्यानंतर त्याचे फायदे बेनिफिट्स तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर आहे टार्गेट कन्झ्युमर किड्स, म्हणजे कोणत्या वयाचे मुलं ते पिऊ शकता, मुली त्या पिऊ शकतात, त्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्यात वाढ होणार आहे आणि त्याची प्राईस काय आहे, हे सर्व मुद्दे मांडून तुम्हाला एक योग्य पद्धतीने जाहिरात लेखन करायचं आहे. त्यानंतर बीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशन, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये हे शब्द तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत, ज्यामध्ये आहे टिप्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्सिडंट. ओके, इन्सिडंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो घटना. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टेप्स म्हणजे काय, चाल बोलू शकता किंवा वाट बोलू शकता किंवा टप्पा वगैरे तुम्ही बोलू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. पुढील जी काही विधाने आहेत ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. फर्स्टमध्ये आहे माय फेवरेट कलर इज ब्ल्यू, माझा आवडता रंग हा ब्ल्यू आहे. ब्ल्यूला काय म्हटलं जातं कमेंटमध्ये सांगा, निळा म्हटलं जातं. ओके, त्यानंतर दुसरा आहे वर्ड इज इनफ फॉर द वाईज. ओके, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. ओके, व्हॉट इज धिस, याचं तुम्ही ना कमेंटमध्ये सांगा, याचं उत्तर काय येणार. अ वर्ड इज इनफ फॉर द व्हॉइस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिवाला जे काय आहे चूज द सेंटेन्स ऑफ युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड ट्रान्सलेट दिम इंटू इंग्लिश. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमची मातृभाषेत काही शब्द तुम्हाला वाक्य दिले आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो लिहायचे आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी उपयुक्त भाषा आहे. इंग्लिश इज अ युजफुल लँग्वेज. ओके, त्यानंतर मला गोष्टी वाचायला आवडतात, आय लाईक टू रीड स्टोरीज. ओके, अशा पद्धतीने असणार, जसं की इंग्लिश उपयुक्त भाषा आहे, इंग्लिश इज अ युजफुल लँग्वेज. त्यानंतर दुसरं आहे मला गोष्टी वाचायला आवडतात, आय लाईक टू रीड स्टोरीज.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा एक इम्पॉर्टंट पेपर होता, गेस पेपर होता. जर तुम्हाला याचं PDF हवं असेल, जे काही पासवर्ड्स तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसलेले आहेत A to Z पासवर्ड्स तुम्हाला आमच्या WhatsApp नंबरवरती सेंड करायचे आहे. सोबतच तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तुम्हाला सेंड करायचं आहे. याची आन्सर शीट आम्ही तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करणार आहोत. यावरती विद्यार्थी मित्रांनो लवकरच व्हिडिओ येईल, लवकरच आन्सर शीट येईल. फक्त 24 तासाच्या आत आम्ही आन्सर शीट टाकणार आहोत. जर तुम्ही व्हिडिओला 24 तासानंतर 1 डे आफ्टर या 2 दिवसानंतर बघत असाल तर तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मोरवरती क्लिक करायचं, टॉपची जी व्हिडिओ दिसेल त्यावरती क्लिक करा, तुम्हाला याची आन्सर शीट मिळून जाईल. अदरवाईज काय करा, ही व्हिडिओ आमच्या WhatsApp नंबरवरती शेअर करा. त्यांना सांगा ही व्हिडिओ पूर्ण बघितलेली आहे. ते तुम्हाला WhatsAppमधील व्हिडिओमधील पासवर्ड्स विचारतील, ते त्यांना टाईप करून सेंड करा. त्यानंतर त्यांना सांगा की याची आन्सर शीटची व्हिडिओ आहे ना, ती आन्सर शीटची व्हिडिओ सेंड करा. ते तुम्हाला आन्सर शीटच्या व्हिडिओची देखील लिंक शेअर करतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते क्वेश्चन पेपर खूप इम्पॉर्टंट होते, IMP क्वेश्चन्स होते. व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुम्हा सर्वांना 7 मार्च 2024 रोजी जो काही इंग्रजीचा पेपर होणार आहे यासाठी आम्ही आमच्या सर्वांकडनं विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो पेपर छान पद्धतीने लिहा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.